सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये गारपीट झाली आणि या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय। तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांची घडं अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत। भिवघाट, करंजे, बानुरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। गारपिटीमुळे शेतात द्राक्ष मण्यांचा खच पडलाय। या गारपिटीचा शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते आणि द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार असून राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती। द्राक्ष बागांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः द्राक्ष पिकं ही जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत। पूर्ण वर्षाचं जे मेहनत असते शेतकऱ्यांची ते पूर्णपणे वाया गेलेली आहे। त्यामुळं शेतकरी कुठेतर अडचणीत येऊन पुढच्या वेळेला पुन्हा उभा राहणं अशक्य आहे। त्यामुळं शासनानं तातडीने पंचनामे करावे, पीक कर्ज तातडीनं माफ करून पुन्हा पिकं घेण्यासाठी नव्यानं पीक कर्ज शासनानं देऊन शेतकऱ्यांना उभं करणं काळाची गरज आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बुधवार आणि गुरुवार असे सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडवली। फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये निसर्गाच्या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसला असून काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पीक अक्षरशः मातीमोल झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिकं आता आडवी पडलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं वर्षभराचे कष्ट हे वाया गेले। तर बुलढाण्यात सुद्धा सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। चिखली तालुक्यासह अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे। उन्हाळी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे उन्हाळी पिकं, फळबाग आणि भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली। दुसरीकडे वातावरणामध्ये मोठा गारवा पसरल्यानं मानवी आरोग्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हळदीचं हब म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे। जिल्ह्यामध्ये हळद काढून शिजवून वाळू उगाळण्याला चांगलीच गती आलेली आहे। मात्र सलग 2 दिवस हजेरी लावलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणवल्या जाणाऱ्या हळदीचं मोठं नुकसान झालं। हळद भिजल्यानं हळद डागाळली आणि त्यामुळे बाजारात हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून हळद काढणीला चांगलाच वेग आलेला आहे। मात्र जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस झाल्या गारपिटीनं हळदीचं पीक आता चांगलाच धोक्यात सापडलेलं आहे। आपण अशा हळद शिजवलेल्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी आता हळद काढल्यानंतर या कुकरमध्ये शिजवली जाते आणि या ठिकाणी इथे वाळू टाकली जाते। मात्र आता शेतकऱ्याकडे हे पिवळं सोनं आहे आणि या पिवळ्या सोन्यावरच काय जे वर्षभराचं नियोजन असतं, कारण हे 12 महिन्याचं पीक आहे आणि आता यातून जे काय जो काय खर्च निघेल, जे काय डोक्यावर असलेलं कर्ज याच हळदीतून आता शेतकऱ्यांना फेडायचं असतंय। मात्र गारपीट झाली आणि गारपिटीमुळे आता हळदीचं मोठं नुकसान झालं आहे। नेमकं काय नुकसान झालं हे थेट शेतकऱ्यांकडून जाऊन घ्या। काका, मला सांगा नेमकं काल जे गारपीट झाली त्या गारपिटीमुळे काय नुकसान झाले? एकंदरीत शेंगा तुटलेल्या आहेत, समजा हे झालेलं आहे आणि ते गारपिटीमुळे झालेले नाही तर मग हे पाहिजे अशी काळी पडते हळद। काळी पडल्याच्या बाद मार्केटात नेली तर समजा 7-8 हजार रुपये विकते, नाही तर चांगली जर असली तर 12-13 विकते, त्याच्या मागं लावावं लागतं घ्या म्हणून। असं उत्पादन समजा 2-3 लाखाचं होतं तर त्याच्यातून 1-1.5 लाख रुपये आता हे तोटा झालेला आहे, घाटा। तर आता हे 5 रुपये टक्क्यानं 10 रुपये टक्क्यानं सावकाराकडून कर्ज केलेलं आहे, आता ते फेडायचं आहे। तर अर्धा तर गारपेटीनेच हे केलंय। आता समजा सरकारनं थोडीफार मदत करावी अशीच विनंती आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, अंधेरी परिसर, हिंगोली।